हे पहा आता किस वगैरे किसून झालाय छान. आणि इकडचा परिसर पहा. तर पहा इथं आहे खोबरं, इथं काय तर लसूण आहे, हळद आहे, वाटण काढून घेतलेलं आहे. कोण काय काढ तुम्ही अक्का येऊ म्हटलं घर चढवायचं आम्ही नाही पण पहिल्या दिवशी जातं पीठ गोळ्या पीठ एकदमच टाकायचं ना असं हलवायचं त्याला. हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर पहा आता आज आहे मासवडीचा प्रोग्राम. तर 20 ते 25 माणसांचं आता जेवण आम्ही बनवत आहे. तर छान अशी मासवडी केलेली आहे. तर पाहू शकता थापायचं काम चालू आहे. तर मासवडी करायला थोडी किचकट असते, वेळ खाऊ प्रोसेस असते आणि खूप काही आधीच करून ठेवावं लागतं. त्यासाठी पूर्वतयारी खूप लागते. तर पीठ असं छान शिजलेलं आहे. पहा किती छान अशा मासवड्या बनत आहेत. तर परफेक्ट मासवडी करण्यासाठी ना काही टिप्स आहेत. तर त्या जर आपण फॉलो केल्या ना तर नक्की छान अशी वडी बनते. तर सगळ्यांसाठी स्पेशली व्हेजवाल्यांसाठी मासवडी हा आयटम खूप केला जातो. तर मासवडी कधीतरीच खायला मिळते. तर आम्ही सगळेजण एकत्र आलो की मासवडी खातो. इतर वेळेस आपण चिकन, मटन, मच्छी हे खूप खात असतो. पण मासवडी हा आयटम सगळ्यांमध्ये आणि खूप जरा जास्त क्वांटिटीमध्ये आणि सगळ्यांमध्ये केला की छान बनतो. तर पीठ आहे ना शिजवताना आहे ना एकदम परफेक्ट जर शिजलं गेलं ना तर परफेक्ट अशी वडी ती अजिबात फाटत नाही आणि कोरडं पण होत नाही. तर याप्रमाणे मिश्रण करायचं आहे. तर ज्यावेळेस आपण मिश्रण करत असतो ना तर ते आपण त्याचा हात लावून जर पाहिला हाताला चिटकलं नाही तर समजायचं आपलं परफेक्ट आहे. ना हाताला चिटकलं तर मिश्रण हे परफेक्ट झालेलं नसतं, म्हणजे जे पीठ असतं ना ते. तर हे पहा जवळजवळ आहे ना एक पाऊण किलो पिठाच्या अर्धा किलो पिठाच्या ना 5 वड्या बनतात. तर हे आमचं पाऊण किलो थोडंसं असं कमी पीठ पण 1 किलो घेतलं होतं. तर त्याच्या 9 अशा वड्या बनलेल्या आहेत मीडियम साईजच्या, खूप मोठेही नाही. जे मोठे मोठे कार्यक्रम असतात तिथं आचारी वगैरे खूप मोठ्या मोठ्या अशा वड्या करतात. तर घरगुती पद्धतीने एवढ्या केल्या तर त्या खूप छान आहेत. तर हे पहा आता हे दोघंजण सकाळची वेळ आहे, सकाळचंच आम्ही मासवडी बनवत आहे. तर ह्यांना चहा बिस्किट दिलं आहे. तर आता आम्ही जेवणही लवकर करणार आहे. तर आहे ना आता इथं फोडणी द्यायचं काम चालू आहे. तर मासवडी बनवून तयार आहे आणि रस्सा बनवायचं काम चाललेलं आहे. तर छान असं लसूण, हिंग आणि कढीपत्ता अशी फोडणी दिलेली आहे. तर लसूण असं छान असं थोडासा ठेचून टाकायचा आहे, म्हणजे त्याने छान अशी चव येते. तर खूप सारं असं वाटण होतं. तर बराच वेळ वाटण्यासाठी गेला. तर छान आता वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर पहा तर ह्या वाटणामध्ये मी मगाशी तुम्हाला दाखवलं आपण काय काय टाकलेलं आहे. तर असं सगळं टाकलं ना खूप छान असा रस्सा होतो. तर आता इकडं मसाला पण आता आपला काढायचा आहे. जे आपण मसाले ॲड करणार आहोत तर मसाले आपण नंतर ॲड करणार आहोत. आधी हे छान असं एक 10-1 मिनटं जवळजवळ 10-15 मिनटं आम्ही परतवलं, कारण मी खूप सारा असं म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये वाटण बनलेलं होतं. तर आता आमचं झालं येतं. ह्याला काय कर तर याचा रस्सा एवढं पातेलं भर करून घ्यायचं. 20 ते 25 माणसं जेवतील एवढं आहे. तर इथे छान वड्या पण बनलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही एकदम छान झालेल्या आहेत, खूप छान झालेल्या होत्या वड्या. तर आता इथं आपल्याला भाकरी नाही केल्या बसल्याच्या नंतर भाकरी करायला म्हणजे गरम गरम सगळ्यांना त्याच्यासाठी आले ना मी. आणि ते म्हणले लगेच नाही करायचं आवडत आम्हाला. तर घेतलं इथं गरम गरम भाकरी तर चालू आहेत. तर अशा पद्धतीने एकदम पातळ भाकरी असतात आमच्या. तर ह्या 1-1.5 आरामशीर माणूस खाऊ शकता अशा भाकरी बनवल्या. त्यानंतर आहे ना आता इथे आपल्याला आहे ना एक दुपारची वेळ झालेली आहे आणि ते हे पहा आता सोयाबीन झालेली आहे ना ती आपल्याला म्हणजे
घालायची आहे. तर सोयाबीनला इतकं काय बाजार नाही, तरी गाडी बोलवली होती जवळजवळ 15 होती घातले. आणि हे पहा आता ह्या म्हशी अजून सोडायच्या आहेत, त्यांना सोडले नाही, त्यांना रानात काढली ना. तर हे निघाले होते गावात जाण्यासाठी. तर इथे गाडी लावल्यामुळे त्यांना काही निघता येईना. त्याच्यानंतर आम्ही ह्यांचं चाललेलं आहे इथं टाकायचं काम सोयाबीन. तर सोयाबीन घरी आणून स्वच्छ करून हे सोयाबीन घातलेलं आहे. आमची चालली होती मस्त मुलाखत. हे दोघं जण पहा, तर यांच्यामध्ये ना, या दोघांमध्ये 9 दिवसाचा अंतर आहे. आणि माझ्या बहिणीचा मुलगा तर पहा दोघं जण कसे छान मामाच्या गावी आलेले आहेत तुम्ही देत आहेत. तर चला आता मामाच्या गावी आलेले आहेत. तर कसं वाटतंय तुम्हाला मामाच्या गावी? तुम्हाला करमतं इकडे दोघांना? मस्त वाटतंय ना. तर चला आता आपण आहे ना गेम खेळायचं आपल्याला एक ना. आता खेळले तुम्ही रात्री ना, मग खेळणार आहे. तर इथे आहे ना आता निघाले मुंबईला जाण्यासाठी. असं हसत हसत जायचं हा. तर हे आता मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहेत. त्यानंतर ह्यांना बोलवलं आणि निघालेली आहे ते पण चाललेले आहे. तर बघा थोडीशी लाजत आहे पुढे बघा तिला विचारते आहे. अशा पद्धतीने आता हे चाललेलं आहे. बघ ना, बॅग कशी मुंबईला त्यांचं मॅटर्निटी शूट पण आहे आता, त्यासाठी त्यांची तयारी चला पुन्हा आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे सगळे पाहुणेरावळे जाणार आहे. रिव्हील नाही करायचं. पुन्हा एक आपल्याला प्रोग्राम आहे, त्यासाठी पुन्हा भेटावंच लागेल. तर चला, ही मला म्हणते कशाला तू फोटो काढते, तिला आता हसायला व्हिडिओ काढल्यामुळे. तर चला कलवरी बाय बाय. त्याच्यानंतर आता आमच्यानंतर ती पण जाणार आहे. तर असं सगळं घर खाली उडते म्हणत होते. आता सगळं घर खाली झालं, करमणार नाही. तर अशा पद्धतीने जे बघा पण केलाय घरी चाललेलं आहे तुमचंच तुम्ही बघत राहा. तर ना इकडं आला होता गावातून, त्याच्या चालल्यात गप्पा.